हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण नेक्स्ट बघणार आहोत शिरा शरीर. शिरा म्हणजे काय, तर आपल्या ब्लड वेसल्स जे आपल्या शिरा असतात, ठीक आहे, व्हेन्स असतात, तर त्याला आयुर्वेदामध्ये शिरा म्हणतात. तर त्याची व्याख्या किंवा व्युत्पत्ती काय आहे? सरनाथ शिरा म्हणजे ज्या पसरलेल्या आहेत, ज्या एका द्रव्याला एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे नेतात. म्हणजे जे शिरा असतात, ठीक आहे, ज्या ब्लड वेसल असतात, तर त्या जे काही द्रव्य आहे, जे काही लिक्विड आहे, जे काही आपले न्यूट्रिएंट्स आहे, तर ते ब्लड मधून ते एका अवयवाकडून म्हणजे एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडे पोहोचण्याचे कार्य करतात. त्यांना शिरा असे म्हणतात. ठीक आहे. तर या ब्लड वेसलचं स्वरूप काय, कसे असतात, कसे दिसतात, ते स्ट्रक्चर काय, त्यांचे जे मूळ म्हणजे काय, त्यांचा जो बेस, ठीक आहे, त्यांचा जो रूट आहे, म्हणजे जिथून त्या स्टार्ट होणार आहे, तर त्या कशा असतात, स्थूल आणि जड. म्हणजे सपोज हे त्यांचं बेस आहे, ठीक आहे, तर हे कसं आहे, स्थूल म्हणजे मोठ्या आकाराचं आणि जड म्हणजे वजनदार असते, ठीक आहे. आणि मग नंतर पुढे ते सूक्ष्म होतात. म्हणजे काय, नंतर ते सूक्ष्म म्हणजे असे बारीक होत जातात, त्यांचे असे ब्रांचेस पडतात, ठीक आहे. तर हे असं प्रकारचं स्वरूप ब्लड वेसलचं असतं. आपल्याला माहिती आहे ब्लड वेसलचं हे आर्टरीजचं नेटवर्क असतं बॉडीमध्ये, ते जाडवरून बारीक होत जातात, सेम ते. नंतर झाडांच्या पानांच्या शिऱ्याप्रमाणे, सेम ॲज जे झाड असतं, ठीक आहे, जे आपलं लीफ असतं, त्याच्या ज्या व्हेन्स असतात, तर त्यांचं स्ट्रक्चर असं असतं ना, की एक जाड करून बारीक, मग त्याचं ब्रांच पडत जातात, तसे हे शिऱ्यांचं स्ट्रक्चर असतं. त्याचे मूळस्थान, आता आपण धमनीचे मूळस्थान बघितलं, ते नाभी होतं, ठीक आहे, म्हणजे कुठून सुरुवात होते त्याची. तसेच आता इथे पण सुद्धा शिराचे मूळस्थान सांगितले, पण इथे दोन आचार्यांनी वेगवेगळे मूळस्थान सांगितले. जसे की सुश्रुत आचार्यांनी सांगितलं आहे की नाभी आहे, म्हणजे नाभी ही आपल्या शिराचे मूळस्थान. पण वाघभट आचार्य काय म्हणतात की हृदय हे आपले शिरांचे मूळस्थान आहे. तर मग हे आपल्याला MCQ मध्ये येऊ शकतं, तर हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्याची संख्या, तर त्याची संख्या किती आहे, नंबर 700 टोटल आहे आपल्या बॉडीमध्ये. आणि आयुर्वेदाने आणि षडांगानुसार, म्हणजे आपण जे 6 अंग बघितले होते, 6 पार्ट्स बॉडीचे, त्याच्यानुसार शाखेमध्ये किती आहेत, 400, ठीक आहे. कोष्ठामध्ये किती आहे, 136, आणि ऊर्ध्व चतुर्गत किती आहे, 164. हे अशा 700 शिरा आहेत. हे देऊन घ्या. नेक्स्ट बघू. तर आता आपण बघितले संख्या, तर तसेच मग आचार्यांनी सुद्धा त्याची संख्या केल्या आहेत, आणि पण त्याच्यामध्ये त्यांना डिवाइड केले की मूळ शिरा म्हणजे ज्या मेन शिरा आहेत, ज्या मेन ब्लड वेसल्स आहेत, तर त्या आचार्यांनी आपापल्या मतानुसार सांगितले आहेत. तर सुश्रुतांनी सांगितले आहेत की ज्या मूळ शिरा आहेत त्या 40 आहेत, आणि वाघभटाने म्हटलंय की मूळ शिरा किती आहेत, 10 आहेत, ठीक आहे. तर सुश्रुतांनुसार आपण शिरा बघूया कशा सांगितलंय त्यांनी सांगितले 4 टाइप्स मध्ये क्लासिफाईड केलंय शिरांना. वातवह, पित्तवह, कफवह, सक्तवह. म्हणजे वातवह म्हणजे काय, तर याच्यामधून 5 दोषाचे वहन होते, तर ह्या किती आहेत, 10. तर त्याचं दुसरं नाव काय आहे, अरुणा, तर याला अरुणा सुद्धा म्हणतात. आणि आपण बघितलं तर टोटल संख्या किती होती, 700, तसे हे 175, ठीक आहे. नंतर आहे पित्तवह, म्हणजे काय, तर पित्त दोषाचे वहन करते, ते 10 आहेत. त्याला दुसरं नाव आहे नीला, ठीक आहे. म्हणजे हे त्यांचं एक स्वरूप आहे सुद्धा, की त्यांचं अपेअरन्स कसं असतं, ठीक आहे. तर नंतर आहे हे 175 नंबर. नंतर आहे कफवह, म्हणजे कफदोषाचे वहन करते, ते 10 आहेत. त्याचं नाव आहे गौरी, आणि ते सुद्धा 175. आणि रक्तवह म्हणजे जे रक्त, आता सुश्रुतांनी काय सांगितलं होतं आपल्याला, सुश्रुतांनी सांगितले आहे 4 दोष, वात, पित्त, कफ आणि रक्त. रक्ताला सुद्धा सुश्रुतांनी दोष मानला आहे, म्हणून त्यांनी रक्तवहला वेगळं मानून त्याचे सुद्धा 10 आणि त्याला रोहिणी नाव दिले, आणि 175. तसे 175 टोटल केली तर आपल्याला 700 हे मिळतं. तर हे आणि हे जे 40 आहे सुश्रुतांनुसार मूळ शिरा, तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर त्याचे कार्य काय शिरांचे,
जसे केदारकुल्य न्यायाने शरीराचे पोषण, तसे शिराने सुद्धा पोषण. केदारकुल्य न्याय काय होता की जसं शेत असतं, ठीक आहे, तर सपोज इथं प्लांटिंग केलेली आहे, तर काय होईल, तर जे पाणी असतं, ठीक आहे, केदारकुल्य म्हणजे काय की जे पाटाचं पाणी असतं, तर ते इथून असं वाहत वाहत जातं, तर ते इथे त्याचे असे ब्रांचेस केलेले असतात. ब्रांचेस म्हणजे पाईपलाईन सारख्या. मग ते पाणी इकडे पण जातं, इकडे सुद्धा असं पाणी वाहत जातं. तर तसंच हे जे शिरा आहेत, तर त्या अशाच पूर्ण शरीरात पसरलेल्या असतात आणि ते शरीराचे पोषण करायला मदत करतात. उपस्नेहन व पोषण हे प्रसारण व आकुंचनने होते. उपस्नेहन, ठीक आहे, उपस्नेहन हे प्रसारण म्हणजे एक्सपांड जेव्हा होतात तेव्हा उपस्नेहन होते. आणि पोषण, ठीक आहे, पोषण केव्हा होते, आकुंचन म्हणजे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा पोषण होते. त्याचे प्रकार किती, 2 आहेत, वैद्य आणि अवैध. वैद्य म्हणजे काय की ज्यांना वेदनकारी कर्म म्हणजे पंक्चर करता येते, त्या असतात 302. म्हणजे काय, पंक्चर म्हणजे काय, आपण जे IV लावतो किंवा इंजेक्शन देतो ते आपल्या व्हेन्समध्ये देतो, ठीक आहे, मग त्यालाच आपण पंक्चर करत असतो IV देताना. मग त्या आहेत वेद शिरा. आणि अवैध म्हणजे ज्यांना वेदन कर्म करता येत नाही, म्हणजे जर त्याला आपण वेदन कर्म केलं, म्हणजे त्याला पंक्चर केलं, तर ते रिपेअर होऊ शकणार नाही, म्हणून त्यांचं वेदन कर्म केले जात नाही. तर असे हे 98 शिरा आहेत. तर हे आपला शिरा शारीर कंप्लीट झालेला आहे. हा SQ मला युनिव्हर्सिटीला येऊ शकतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायला. थँक्यू.